माय माऊली नमस्कार. हर हर महादेव शंभो. ओम नमः शिवाय. श्री काशीखंड कथासार अभिवाचन करत आहे. अध्याय 21. सप्तर्षीची जन्मकथा. ध्रुवाची कथा. श्री गणेशाय नमः. विमान आकाश मार्गाने पुढे जात होते. पुढे सप्तर्षी लोक दिसू लागला. तेव्हा शिवशर्मा विष्णुदूतांना म्हणाला, माझ्या मनात जिज्ञासा कशी उत्पन्न होते ते मला माहीत नाही. समोर 7 तेजस्वी ऋषींचे मंडळ दिसत आहे. मला त्यांच्याविषयी जाणून घेण्याची इच्छा. हे सप्तर्षी कोण, ते कसे निर्माण झाले, त्यांना हा लोक कसा प्राप्त झाला. तेव्हा विष्णुदूत म्हणाले, शिवशर्म्या, तुझ्या मनात एखाद्या गोष्टीविषयी जाणून इच्छा उत्पन्न होणे हे स्वाभाविक. जिज्ञासाने प्रश्न विचारून मनुष्य ज्ञान संपन्न होतो. जिज्ञासा शंकराने उत्पन्न केली, ती त्याने पार्वतीला दिली. तिने जिज्ञासेने प्रश्न विचारले, त्यामुळे जगाला वेद, शास्त्र, पुराणे मिळाली. जिज्ञासा व गुणांचा नाश करते, कुबुद्धीचा संहार करते, 84चा फेरा चुकवते. जिज्ञासा पुण्यकारक, परम हितकारक, सौख्यदायक आहे. जिज्ञासा नाही तर जन्म व्यर्थ. ज्याला जिज्ञासा नाही त्याचे आयुष्य फुकट. जिज्ञासेने जन्मांतराचे दोष जळून जातात. जिज्ञासेने प्रश्न विचारणारा हा बालक, वत्स, शिष्य असतो. त्याच्या प्रश्नाची उत्तरं देणारा हा पिता असतो. जिज्ञासा ही कामधेनूसारखी, ती मनुष्याचे समाधान करते. तो आम्हाला जिज्ञासेने प्रश्न विचारतोस, याचाच आम्हाला आनंद. आता या सप्तर्षीची कथा सांगतो, ऐक. सप्तर्षी हे ब्रह्मदेवाचे पुत्र होते. मरीची, दक्ष, पुलस्त्य, अत्री, ऋतू, अंगिरा, वशिष्ठ अशी त्यांची नावं. हे 7 महातपस्वी ऋषी यांच्यापासूनच सृष्टीचा विस्तार झाला. पूर्वी ब्रह्मदेव शंकराने ध्यान व त्याच्या षडक्षरी मंत्राचा जप करीत असते. मंत्र जप संख्येच्या दशांश तर्पण करीत असे. असेच एकदा तर्पण करण्यासाठी त्याने हातात उदक घेतले. त्यावेळी त्याच्या कपाळास घाम आला होता. त्या घामाचे 2 थेंब ओंजळीतील उदकात पडले. त्यापासून मरीच आणि वशिष्ठ या दोघांचा जन्म झाला. त्यानंतर ब्रह्मदेवाच्या डाव्या डोळ्यातून अत्री, डाव्या पायाच्या अंगठ्यापासून दक्ष, त्याच्या कपाळावरील मळापासून पुलस्त्य, मुखापासून अंगिरा, तर हृदयापासून क्रतू यांचा जन्म झाला. देवगुरु बृहस्पती हा अंगिराचा पुत्र. दक्ष हा कश्यप, महादेव, सूर्य, चंद्र, दिग्पालाचा सासरा. पुलस्त्यांच्या कुळात रावणादी जन्मले. वशिष्ठांच्या कुळात व्यास, अत्रींच्या कुळात कृष्ण, यादव इत्यादी. तर मरीचीच्या काळात बळी, बाणासूर असे पराक्रमी राजे निर्माण झाले. मरीची हाच सूर्यवंशाचा मूळ पुरुष. हा सप्तर्षीपासूनच अंडज म्हणजे पक्षी, जारज म्हणजे मनुष्य, स्वदज म्हणजे घामापासून जन्मणारे आणि दिग्जीज म्हणजे वृक्ष, या 4 जीवकोटी उत्पन्न झाले. या सप्तर्षींनी श्री क्षेत्र काशीत जाऊन शिवलिंगाची स्थापना केली. घोर तपश्चर्या केली. त्यामुळे प्रसन्न झालेल्या शंकराने त्यांना साक्षात दर्शन दिले. त्यांना वरदान देताना तो म्हणाला, तुम्ही आपल्या पित्याप्रमाणे सृष्टी कार्याची कर्ते व्हाल. तुमच्या सामर्थ्याच्या सृष्टीचा व्यवहार चालेल. तुम्ही उपब्रह्म म्हणून विख्यात व्हाल. तुम्ही स्थापन केलेल्या लिंगांना मी तुमचीच नावे देत आहे. ही लिंगे वेद पुराणात वर्णिली जातील. शंकराने वरदान देऊन सप्तर्षींची या लोकी स्थापना केली. या सप्तर्षींच्या स्त्रियाही महापतिव्रता होत्या. वशिष्ठांची पत्नी अनुवृत्ती ही पराशराची माता होय. स्मृती ही अंगिरांची पत्नी. प्रीती ही पुलस्तींची पत्नी, कुबेर आणि रावणाची माता. संतती क्रतूची, प्रसूती ही दक्षाची, संभूती ही मरीची, तर अनुसया ही अत्री ऋषींची भार्या होय. या 7 प्रतिव्रताच्या स्मरणाने मनुष्य दोषरहित होतो, पापमुक्त होतो. या 7ही जणींनी काशी क्षेत्री लिंगस्थापना करून शंकराची आराधना केली. त्या पुण्यानेच त्यांना सप्तर्षीच्या स्त्रिया होण्याचे सद्भाग्य लाभले. विमान पुढे जात असताना ध्रुवलोक दृष्टीस पडला. त्या संदर्भात विचारताना शिवशर्मा विष्णुदत्तांना म्हणाला, हा कोणता लोक आहे? येथील अधिपती कोण? तो कोणत्या वंशात जन्मला? विष्णुदूत म्हणाला, द्विजवीर्य, लहान वयात घोर तपश्चर्या करून अढळ पद प्राप्त केलेल्या ध्रुवाचा लोक आहे. सूर्याची पत्नी संज्ञा, हिने स्वतःशीच एक प्रतिकृती निर्माण केली. तिचे नाव सवर्णा. हिची कथा आम्ही तुला आधीच सांगितली. सूर्यापासून सवर्णाला मनू नावाचा पुत्र झाला. ही वंश परंपरा प्रजापती, इक्ष्वाकू, कुक्षरती, स्त्रीभानू, बाण, उत्तानपाद अशी नावं. उत्तानपाद हा चक्रवर्ती सम्राट होता. क्षिप्रा नदीच्या काठावर बसलेले बृहस्पती नामक नगरी त्यांची राजधानी होती. या राजाला सुरुची व सुनीती अशा 2 स्त्रिया. त्यात सुरुची ज्येष्ठ राणी ध्रुवंजय हा तिचा पुत्र. ध्रुव हा सुनीतीचा पुत्र. एके दिवशी उत्तानपाद सुरुचीसह सारीपाट खेळत होता. तेवढ्यात ध्रुवंजय व ध्रुव असे दोघेही तेथे आले.
ध्रुवंजय राजसिंहासनावर पित्याच्या शेजारी बसला. सुरुचीने त्याचा मुका घेतला. त्याला तेथून उचलून आपल्या शेजारी बसवले. ध्रुवाने त्याचेच अनुकरण केले. तो लाडाने पित्यापाशी बसला. ते पाहून सुरुचीला राग आला. मूर्खा, राजसिंहासनावरच आत्तापासूनच हक्क दाखवतोस काय, असे म्हणून तिने त्याला लाथ मारली. तो सिंहासनावरून खाली पडला. सुरुचीने त्याला बरेच ऐकवले. त्या प्रसंगी राजाने तिला जराही विरोध केला नाही. याचे ध्रुवाला मनस्वी दुःख झाले. तो रडत रडत आपल्या आईपाशी गेला. तिला सर्व वृत्तांत सांगितला. सुनीती ही ज्ञानी आणि विचारी स्त्री होती. तिने ध्रुवाला प्रेमाने जवळ घेतले. त्याचे पदराने डोळे पुसले. त्याचे सांत्वन केले. ती म्हणाली, बाळा, तुझा पिता राजा, तो पूज्य, त्याची पत्नी सुरुची ही आपली स्वामिनी. ती तुलाही माते समान आहे. तू तिला दुरुत्तरे देऊ नकोस. ती तुझ्याशी सावत्रपणाने वागत असली तरी तू विवेकाने वागायला हवे. तुझ्या मनात तिच्याविषयी कलुषितपणा ठेवू नको. मनुष्याला पूर्वसंचितानुसार दुःख सुख प्राप्त होत असतात. तिने ध्रुवाला कल्याणप्रद उत्तम समुपदेश केला. त्यामुळे त्याचे विषमन्न मन प्रफुल्लित झाले. तो म्हणाला, आई, मी तपश्चर्येला जातो. हरिहरांना प्रसन्न करून देतो. ते असूनही ती म्हणाली, बाळा, गुरुशिवाय तपश्चर्येची योग्यता येत नाही. गुरुपादिष्ट मंत्राशिवाय अनुष्ठान सफल होत नाही. तू लहान, तपश्चर्येचा विचार करू नको. तूच माझ्या जीविताचा एकमात्र आधार. तू निघून गेला तर मी काय करू. या तिच्या बोलण्यावरून आपली आई आपणास तपश्चर्येला जाण्याची अनुमती देणार नाही याची ध्रुवाला कल्पना आली. थोड्या वेळाने तो सुनीतीपाशी आला व म्हणाला, आई, मी खेळायला जाऊ. तिने होकार देताच ध्रुव गृहत्याग करून निघाला. क्षिप्रा नदी ओलांडून तो पलीकडे गेला. मधुवनाच्या दिशेने मार्गक्रमण करू लागला. मजल दर मजल करीत तो तेथे पोहोचला. त्या वनाचे अनुपम निसर्ग सौंदर्य पाहून त्याचे मन प्रफुल्लित झाले. मधुवन हे लक्ष्मीपती श्रीहरीचे निवासस्थान. यावरून ते किती पवित्र आणि रमणीय असेल याची कल्पना येते. ध्रुवाने मधुवनातच तपश्चर्या करण्याचा निर्धार केला होता. तो त्या वनात प्रवेशला. तेथे एका वृक्षाखाली देदीप्यमान सप्त ऋषी बसले होते. त्यांचे तेज पाहून त्यांचे डोळे दिपले. त्याने पुढे जाऊन त्या सर्वांना विनम्रतेने वंदन केले आणि म्हणाला, हे महात्मन, मी उत्तानपादाचा पुत्र ध्रुव. मी तपश्चर्या करण्यासाठी येथे आलो. मला श्री विष्णूच्या दर्शनाची उत्कट इच्छा. तरी ज्या योगे ही माझी इच्छा पूर्ण होईल अशा एखाद्या मंत्राचा मला उपदेश करा. मी अजाला लेकरू आहे, मला मार्गदर्शन करा. सप्तर्षी ध्रुवांकडे पाहतच राहिले. त्यांच्या बोलण्यात निर्धाराचे बळ होते. डोळ्यात वेगळीच चमक होती. सप्तर्षींना त्यांचे मोठे कौतुक वाटले. मरीची म्हणाली, बाळा, श्रीहरी सहजासहजी प्राप्त होत नाही. त्यासाठी काशी क्षेत्री लिंगस्थापना करून खडतर तपश्चर्या करावी लागते. त्याला तुझी तयारी आहे का. वशिष्ठ म्हणाले, त्यासाठी पंचअग्नी साधन करून शंकराला प्रसन्न करून घ्यावे लागते. अंगिरा म्हणाली, सहस्र वर्ष केवळ धूम्रसेवन करून राहावे लागते. तेव्हा कोठे हरिहराचे दर्शन होते. पुलस्त्य म्हणाले, शंकराला शिरकमळ अर्पण करावे लागते. पूर्णाहुती म्हणून आपले शरीर अर्पण करावे लागते. दक्ष आणि कृतू म्हणाले, मेरू पर्वताला सहस्त्र प्रदक्षिणा घालाव्या लागतात. काशीमध्ये तपसाधना करावी लागते. अत्री म्हणाले, बाळा, या सर्वांचे बोलणे तू ऐकले आहेस. तसे कठोर अनुष्ठान करण्याची तयारी असेल तरच काशीमध्ये शंकराची पूजा करून कोट्यावधी वर्ष तपश्चर्या कर. त्या पुण्यप्रभावाने हरिहर तुला दर्शन देईल. सप्तर्षींचे बोलणे ऐकून ध्रुवाचे मन जराही विचलित झाले नाही. हे महातपस्वी गुरु आपल्याला हरिप्राप्तीचा राजमार्ग दाखवित आहे म्हणून त्याला आनंदच होत होता. या ठिकाणी अध्याय समाप्त झाला. पुढील अध्यायात पुढील कथा बघूया. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.